यानंतर आपण थेट जाणार आहोत अकोट येथे, कारण हिमायत पटेल यांच्या मृत्यूनंतर आता संताप व्यक्त होतोय। हिमायत पटेल यांचा मृत्यू झालेला होता, काल त्यांच्यावर हल्ला झालेला होता आणि त्यानंतर त्यांचे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। काँग्रेसचे नेते हिमायत पटेल यांचा मृत्यू झालेला होता। एक दिवसापूर्वी म्हणजे कालच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर त्यांचे समर्थक गोळा झालेले आहेत आणि ते समर्थक चांगलेच आक्रमक झालेले आहे। अकोटमध्ये या सगळ्या हत्येप्रकरणी संताप व्यक्त होतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान निधन झालेलं आहे आणि त्यानंतर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले जातात। या प्रकरणी काही राजकीय पक्षांमधल्या लोकांनाही अटक झालेली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणी आता समर्थक आक्रमक झाले। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश अलोने आपल्या सोबत आहेत। उमेश, आपण बघतोय जमाव जमलेला आहे, नेमकं काय घडतंय, काय म्हणणं या सगळ्या लोकांचं? माधवी, हिदायत पटेल यांचं पार्थिव जे आहे ते अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे आणि नातेवाईकांनी एक भूमिका घेतली की जोपर्यंत त्यांचे जे मारेकरी आहे, आरोपी आहे, त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही पार्थिवतून हलवणार नाही। आणि आता अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव जो आहे तो जमलेला आहे आणि आरोपींना अटक केल्याशिवाय हिदायत पटेल यांचं पार्थिव जे आहे ते इथून हलवणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला। पोलीस त्यांना लोकांना समजवण्याचा प्रयत्न करते आहेत आणि जमाव जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात अनियंत्रित झालेला आहे। त्यांना जमावाला शांत करताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे। अकोट आणि मोहाळ्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अकोटमध्ये आणि मोहाळ्यामध्ये हजारो लोक जे आहेत ते हिदायत पटेल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले आहे। अकोला जिल्ह्यातल्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातलं फार मोठं नाव होतं। काँग्रेसचे 8 वर्ष जिल्हाध्यक्ष होते, यासोबतच अकोट तालुका सहकारी जे ते अध्यक्ष आहेत आणि एक पूल जो होता का हिदायत पटेल यांच्या रूपाने हे झालेला, मात्र जमाव जो आहे तो अनियंत्रित झालेला आहे। त्यांना पोलीस शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सर्व लोक जे आहेत ते अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले आहेत आणि सध्या आता इथे लोकांना संबोधित करून शांतता राखण्याचं जे आव्हान जे आहे ते पोलिसांनी त्याचे कार्यकर्ते जे आहेत ते करतायत। त्यांचा मुलगा जो आहे त्यांचा बोलताना आपल्याला दिसतोय। तर जमाव जो आहे त्यांच्या भावना ज्या त्या अनावर झालेल्या आहेत। आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि आरोपीला यांना ज्या आहे तो न्याय मिळाला पाहिजे, भूमिका जी आहे त्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।